अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव या प्रमुख विसर्जन स्थळांची पाहणी केली। आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच पर्यावरणपूरक विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। या पाहणी दरम्यान आयुक्तांनी तलाव परिसरातील स्वच्छता, विसर्जनासाठी केलेल्या व्यवस्था, रोषणाई, सुरक्षा उपाय, आपत्कालीन आराखडा आणि वाहतूक नियोजन याची बारकाईने पाहणी केली। तसेच विसर्जनासाठी बनविण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। महानगरपालिका श्री गणपती विसर्जनासाठी पूर्णपणे सज्ज असून शहरात विविध ठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे। पर्यावरणपूरक विसर्जनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी निर्देश दिले की स्वच्छता व्यवस्था सक्षम ठेवावी, विसर्जन स्थळांवर नियमित साफसफाई करावी, तलाव परिसरात कचरा साचू नये यासाठी विशेष पथके तैनात करावीत, कृत्रिम तलावांची प्रभावी रचना करावी, शहरातील सर्व ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची व्यवस्था वेळेत पूर्ण करावी व नागरिकांना त्यांचा सहज वापर करता यावा यासाठी योग्य माहिती फलक लावावेत, सुरक्षा व्यवस्था काटेकोर ठेवावी, विसर्जन स्थळी मंडप, बॅरिकेटिंग, स्टेज, प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, जनरेटर, पोलीस, होमगार्ड व मनपाचे स्वयंसेवक तैनात करावेत, गर्दीच्या नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, गणेश मंडळे यांच्यासोबत नियमित बैठक घेऊन विसर्जन कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी समन्वय साधावा, पर्यावरणाच्या दृष्टीने गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात किंवा महानगरपालिकेने तयार केलेल्या विशेष विसर्जन स्थळीच करावे, तसेच स्वच्छता राखण्यास सहकार्य करावे। महानगरपालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात विशेष मोहीम राबविली जाणार असून विसर्जन काळात मदत केंद्र, आरोग्य सुविधा, आपत्कालीन सेवा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची पुरेशी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी नागरिकांना आवाहन केले की गणेशोत्सव हा आपल्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि एकात्मतेचा उत्सव आहे। या उत्सवात सहभागी होताना आपण सर्वांनी पर्यावरणाचे भान ठेवणे गरजेचे आहे। विसर्जनाच्या वेळी कृपया नैसर्गिक जलस्रोतांची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी। यावेळी त्यांच्यासोबत महापालिकेचे अधिकारी उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव, सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे, भूषण पुसदकर, नंदकिशोर तिकिले, अग्निशमन मुख्य प्रमुख लक्ष्मण पावडे, पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे, अग्निशमन अधीक्षक संतोष केंद्रे, उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, अभियंता शरद तिनखेडे, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे, उद्यान निरीक्षक श्रीकांत गिरी, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाले, स्वास्थ्य निरीक्षक, मनपा कर्मचारी उपस्थित होते। नमस्कार, मी सौम्या शर्मा, मनपा आयुक्त अमरावती शहर। येणाऱ्या गणेशोत्सव, गणेश विसर्जनसाठी मनपा प्रशासन पूर्णपणे सुसज्ज आहे। आम्ही शहरामध्ये मंडलासाठी एक मोठा छत्री तलाव साईटला 3 तलाव तयार केले आहे की जे तलाव आहेत पूर्णपणे तयार झाले आहे आणि या साईटला प्रत्येक सुविधा मंडलचे येणारे लोकांना उपलब्ध राहील। जसे आपल्या इथे सीसीटीव्ही कव्हरेज राहणार, इथे फायर डिपार्टमेंट राहणार, त्याच्यानंतर आरोग्याची व्यवस्था राहणार, इथे सिटी पोलीस सोबत कोऑर्डिनेशनने पूर्ण आमचं काम होणार। स्वच्छता विभाग मार्फत पण इथे कारवाई करण्यात आली आहे जेणेकरून एक चांगली पद्धतीने आणि क्लीन पद्धतीने आमचे गणेश विसर्जन इथे होणार आहे। त्याच्यासोबत आमची प्रथमेश तलावची साईटला पण विकसित केला आहे। इथे छोटे घरगुतीचे जे माती आणि पीओपीचे गणेश आहेत ते त्यांचं विसर्जन तिथे करता येईल। त्यासोबतच आम्ही शहराचे विविध ठिकाणांना लक्षात घेता एकूण शहरामध्ये 22 ठिकाणांवर मूवेबल आर्टिफिशियल टँक ठेवले आहे आणि यासाठी आमचे सोशल मीडियावर ऑलरेडी सूचना देण्यात आली आहे। तर लोकांना अशी विनंती आहे की मनपाद्वारा जे निश्चित ठिकाण आहे म्हणून छत्री तलाव,
प्रथमेश तलाव आणि आपल्या शहराच्या विविध ठिकाणांमध्ये असलेले जे आर्टिफिशियल टँक तुम्ही इथेच आपला गणेश विसर्जन करा आणि आम्ही सगळे सोबत मिळून शहराचे गणेश विसर्जन जे आहे एक चांगली पद्धतीने आणि एन्व्हायरमेंटली सेफ पद्धतीने साजरा करू शकतो। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।